महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय. नमस्कार, माझं नाव नितीन दत्तात्रय सनस, राहणार नांदोशी. खडकवासला शेजारी एक छोटंसं गाव आहे. आत्ता पाहिलं असेल की तुम्ही आमच्याकडे पहिल्या 2 पार्टमध्ये गाड्यांच्या वर सर्व साईज वगैरे आणि सर्व ते जे काही लागतात, पितळ म्हणा सागवानमध्ये कोणतं वापरलं जातं ते सगळं सांगितलं. दुसरी गोष्ट, आता बऱ्याच लोकांची मागणी होती की आमच्या लग्नामध्ये मराठी लोकांच्या बरेच लोकांची मागणी अशी की बाबा आम्हाला चौरंग पाट हवा आहे, म्हणून आम्ही हे चौरंग पाट बनवले. हे याला जुनं सागवान लागतं, नवीन सागवान लागत नाही. आता साईज पाहिली गेली तर पुण्यामध्ये छोटे असते 18x18. आता आपण ही साईज केली 21x21. त्याला कार्विन केली, त्याला पितळ लावले, छोटा त्याच्यासोबत एक चौरंग 2 पाट. पाटाची साईज आहे 16x21. राहिली गोष्ट दुसरी, आता हे सागवान मंदिर देवघर प्रत्येकाला हवं असतं, पण ते कसं हवं आहे ते बऱ्याच लोकांची मागणी असते. त्या पद्धतीने आम्ही काय बनवले की त्या डिझाईन प्रत्येकाला एक चेंज मिळेल. ह्याच्यामध्ये खूप काम केले, डिझाईन चेंज केली, प्रत्येकाला वेगवेगळी मिळते. साईज आता तर ही थोडक्यात पकडली साईज तर अशी डीपला 24 आणि अशी 3, हाईटला 4.5 फूट. ह्या अशा पद्धतीचे मंदिर आता कंपल्सरी भरपूर भेटतात आणि बरेच लोकांची मागणी म्हणून आता आमच्याकडे हे पण चालू केलं. ह्याच्यामध्ये साधं पण मिळेल, जशी तुमची रिक्वायरमेंट असेल. छोटं मंदिर असो, मोठं मंदिर असो किंवा गावकीचं मोठं मंदिर असू द्या, ह्या सगळ्या प्रकारचे मंदिर आपण काम चालू केलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये फक्त लाकूड जुनंच वापरलं जातं, नवीन लाकूड वापरत नाही. माझं नाव नितीन दत्तात्रय सनस, राहणार नांदोशी. खडकवासला शेजारी एक छोटंसं गाव आहे. माझा मोबाईल नंबर 9607896006. नमस्कार, माझं नाव तुषार सनस. आपण सनस आर्ट्समध्ये आज बैलगाड्यांचे वेगवेगळे प्रकार बघतोय. खिल्लार महाराष्ट्राची शान यांचं मी मनापासून आभार करतो की त्यांनी आज हे शूटिंगचं योग आलं, तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं याला. आपल्याकडं या बैलगाड्या बनतात, ह्याच्या आधी पण आपण 2 पार्ट केले होते आणि ते तुम्ही पाहिले होते. पण आता काही नवीन चेंजेस केलेले, छोटं मॉडेल असेल, मोठं मॉडेल असेल, त्याच्यानंतर टिपॉय साईज असेल, काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला आहे. आता टेबलमध्ये काही चेंजेस केलेले आहेत. 2 फुटाच्या गाड्या होत्या त्या 2.25 फुटापर्यंत झालेले आहेत. 4 फुटाचं मॉडेल आहे आता आपल्याकडं. अशा प्रकारचे मॉडेल आहेत. सध्याच्या आम्ही बैलगाड्या किंवा बैल किंवा इतर सजावटीच्या गोष्टी पाहतो किंवा लाकडातलं कोरीव काम पाहतोय, पितळाचं काम पाहतोय. याच्यात कुठल्या गोष्टी नवीन सध्या तुम्ही ग्राहकांना देताय? आता आपण बरेच चेंजेस केले. त्यानंतर लाकडात असेल, कलरमध्ये असेल, त्याच्या सजावटीमध्ये असेल, क्वालिटी वाईज, मजबूती वाईज त्या छान केलेल्या आहेत. आता बैलांची सजावट असेल, गाड्यांचे असेल, कोरीव काम असेल, ह्याच्यामध्ये थोडंसं आपण क्वालिटी वर्क केलेलं आहे अजून जास्त. मागच्या ह्याच्यात काही लोकांच्या हे आल्या होत्या प्रतिक्रिया की ह्याच्यामध्ये असं हवं आहे, तर त्या सगळ्या त्याच्यामध्ये ॲडिशनल करून आता काही नवीन केलेले आहे. आता आम्ही एक बघितलंय की तुमच्या बैलगाड्या बऱ्याचशा लांब पर्यंत देखील पार्सल सुविधा आम्ही पाहतो. तर मग एखादं लांब पाठवायचं असेल तर मग त्या व्यक्तीने ऑर्डर केल्यानंतर कशा पद्धतीने त्याच्या घरपर्यंत पोहोचत असते गाडी? बरोबर. याच्या आधी आपण हे पुण्यामधनं सुरू करून आता ते पूर्ण महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राच्या बाहेर, जगाच्या बाहेर त्याची मागणी व्हायला लागली आहे. तर ह्याचं आता आपण काही ट्रान्सपोर्ट आणि काही कुरिअर सेवा आपल्याकडे उपलब्ध आहे. तर ह्याच्यामार्फत आपण पूर्ण महाराष्ट्रभर आणि ज्यांना हे हौशी लोकांना किंवा त्यांना हे हवं आहे आपल्याकडनं त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची सुविधा आणि सोय आपल्याकडे आता उपलब्ध आहे. एकूण आता आम्ही पाहतोय की किती जवळपास आम्हाला इथं मागे 2 छोट्या गाड्या, पुढे 2 मोठ्या गाड्या, पण याच्यात मॉडेलमध्ये एकाच्या ह्याच्यावर काच आहे, एकाच्या इथेच्या वेगळ्या प्रकारचं टिपो आहे, एकाच्या खाली वेगळा पाट आहे. तर हे काय प्रकार आहे थोडंसं ते सांगा आम्हाला. आपल्या आता सामाजिक ह्याच्यात प्रत्येकांची घरांची हे वेगळं राहतं. काही मिडल क्लास फॅमिली राहते, काही हाय क्लास फॅमिली राहते, काहींचे बंगल्यावाईज असतात. तर जागेच्या अभावी आपण काही छोट्या गाड्या म्हणजे 2 फुटापासून चालू केलेले आहे 4 फुटापर्यंत. जर जागा जास्त असेल, हॉल मोठे असतील तर त्यासाठी हा टेबलचं एक हे केलेलं आहे. काहींना फ्लॅटमध्ये टिपॉय म्हणून यूज करायचं तर टिपॉयचं हे केलेलं आहे. आणि हॉटेल्स असतील, काही कुणाला भेट द्यायची असेल तर हे छोटं साईज मॉडेल जास्त लोकप्रिय आहे.
सध्या आता आम्ही म्हणजे आता कसं असतं प्रत्येक म्हणजे प्रत्येकाच्या जागेचा विषय तर मेन आहेच आहे. ठेवण्यानुसार जागेनुसार तो त्या साईजची घेत असेल. पण तरी पण त्यातल्या त्यात आत्तापर्यंत आम्ही आता खूप वर्ष झाले पाहतोय की तुमचा हा ह्याचं काम चालू आहे बैलगाडी बनवणं आणि देणं. तर त्यातल्या त्यात कुठली गाडी ही सर्वात जास्त प्रसिद्ध आहे, टिपॉयची का ती छोटी गाडी? आता आपण हे थोडंसं कस्टमाइज केलेलं आहे. काही लोकांनी 2 फुटाची मागणी केली, काही लोकांनी टिपॉयची केली, काहींनी मोठ्या गाडीची केली. तर आता आपण ते कस्टमाइज केलेलं आहे जेणेकरून त्या माणसाला त्याच्या ह्याच्यानुसार ठेवता येईल असं. ठीक आहे. आता अजून एक शेवटचा प्रश्न असा की आता आम्ही आज येथे चॅनलची टीम आल्यानंतर एक पाहतो की तुमच्या इथं तुमची बैलगाडी बनवण्यासाठी टीम देखील आज आम्ही मोठ्या प्रमाणात पाहिली. तर कशा पद्धतीने आता हे काम चालू आहे तुमचं? मी राहतो इथं नांदोशी गावामध्ये. ह्या गावामधनं बऱ्याच गरजू आणि बरेच ज्यांना कामाची गरज आहे किंवा काशा ह्याच्यात आहे त्या लोकांना घेऊन आता आपण इथं काम करतोय. जास्त करून आपण लेडीजला जास्त हे करतोय की जेणेकरून त्यांनाही त्यांचं काम त्यांना करता यावं, जवळच्या जवळ यायचं. आता एक मला गोष्ट असं विचारायचं आहे की बैलगाडा शर्यत बंदी उठली, असं म्हणतात की बैलगाडा शर्यत बंदी उठली त्याचा फायदा फक्त शेतकऱ्यांना झाला का बैलांना झाला, पण आज त्याचा फायदा आज तुमच्या गावातील या महिलांना देखील होताना दिसतोय की जेणेकरून तुमच्या इथं ते काम करून त्यांना 2 रुपये महिन्याला काही ना काही पद्धतीने त्यांना हातभार मिळत असेल. तर कसं वाटतं आज ह्या गोष्टीकडं बघताना की तुमच्या माध्यमातून आज एक उदरनिर्वाह तुमच्या गावातील काही लोकांसाठी तयार होते? कसं बघता या दृष्टिकोनाने? बैलगाड्याची शर्यतबंदी उठल्यानंतर बऱ्याच ह्या गोष्टीला मागणी झाली आणि मागणी झाल्यानंतर हे बरंच लांब पोचत गेलं आणि ह्याच्यामधनं आम्ही असं किंवा आमच्याकडं काम करणारे लोक असतील त्यांना एक उदरनिर्वाह आणि गावातल्या लोकांना थोडंसं फार त्याच्यातला हातभार लागू लागला की कामं वगैरे जास्त लोकांनी हे व्हायला. आता पहिल्या वर्षी जेव्हा आम्ही मुलाखत घेतली, तुम्ही जेव्हा कारखाना चालू केला तेव्हा आणि आज याच्यामधला मला एक फरक विचारायचा आहे की तेव्हा ऑर्डर केलेली गाडी मिळायला कदाचित महिना लागत असेल, आज एखाद्याने ऑर्डर केली तर गाडी त्याला हातामध्ये देण्यासाठी किती वेळ लागतो, म्हणजे तो थोडासा एक विचारायची गोष्ट. त्याच्या आधी आपण खिल्लार महाराष्ट्रावर 2दा आपले पार्ट येऊन गेले होते. त्या टायमिंगची मागणी बघता आताची जी मागणी आहे एकदम 40 ते 45 ते 60 ते 70% वाढली गेलेली. त्या टायमिंगला जो वेळ लागायचा तो आता आपण मॅन पॉवर असन गावातल्या लोकांना इथं कामाला घेऊन त्यांच्या हातभाराने आपण जे आता प्रोडक्शन करतो हे मोठ्या प्रमाणात काढत चाललो आहे. ठीक आहे, एकदा आम्हाला तुमचं नाव, गाव आणि फोन नंबर सांगा. नमस्कार, माझं नाव तुषार दत्तात्रय सनस. सनस आर्टचे आपण बैलगाड्या आणि अन्य काही सागवानमधल्या शोपीस किंवा घरगुती असे वस्तू बनवतो. माझा मोबाईल नंबर आहे 9689144485. महाराष्ट्राची शान